गोरेगाव इथल्या नेस्को ग्राउंडवर झालेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 युवकांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी वंदराई पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल केलेला होता। या गुन्ह्यातील फरार आरोपी आयुष विकी साहित्य याला पोलादपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे। तपासामध्ये त्यानं एक्स्टसी या ड्रग्सचं कॉन्सर्टमध्ये वितरण केल्याचं समोर आलेलं आहे आणि पुढील तपास या सगळ्या संदर्भात पोलीस करतायत। नेस्को कॉन्सर्टमध्ये ड्रग्स प्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। या ड्रग्सचं सेवन केल्यानं 2 युवकांचा मृत्यू झालेला होता आणि या सगळ्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय। मोहन जाधव माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। मोहन, ओव्हरडोस घेऊन गेले होते दोघे जण। त्यातले जे आरोपी होते ते आरोपी मुंबई गोवावरून पोलादपूरकडे रवाना झाले होते। म्हणून जे रायगडचे पोलीस जे आहेत अधीक्षक आचल दलाल यांनी सापळा रचून दोघांना पोलादपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोघांना अटक करण्यात आलं रात्री आणि आज त्यांना गोरेगाव पोलीस स्टेशन जे मुंबई आहे त्यांना ताब्यात देण्यात आलं। असे जे आरोपी आहेत अजूनही रायगडमध्ये असतील म्हणून आज पूर्ण रायगड जिल्ह्यात तपासणी सुरू आहे। जे काय असतील त्या आरोपींना अटक करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।